कीर्तनकाराला ठिकाणावर आणण्याकरता फक्त आता तुम्ही शिल्लक आहेत. फक्त तुम्ही द्या ना, त्यांना 25,000 द्या, 30,000, 40,000 द्या, पण तारीख घेताना असं म्हणा, बाबा तुम्ही 4 वाजता गावात आले पाहिजे. म्हणे का? आम्ही तुम्हाला प्रवचनाला बसवणार आहे. मग प्रवचनाला व्यासपीठावर तुम्ही बसले का ओवी आम्ही सांगणार, आम्ही सांगू त्या ओवीवर प्रवचन करायचं. प्रवचन झालं की मग आमचा हरिपाठ असतो, आम्ही तुमच्या गळ्यात विना देऊ का? तुम्ही पुढं म्हणायचं आणि आम्ही मागं म्हणायचं. तुमच्या पाठीकीने पाहायला पाहिजे ना. मग हरिपाठ झाला की मग जेवण, मग कीर्तन. मग कीर्तनाला तुम्ही उभे राहिले की आम्ही अभंग देणार तुम्हाला. मग कोणता पण देऊ आम्ही. हा, पती जन्माला माझे उदरी, नाहीतर मग कृष्ण पीत, असे कुठल्या अभंग घेऊ आणि त्या अभंगावर तुम्ही कीर्तन करायचं. कीर्तन झाल्यावर जायचं नाही, रात्री झोपायचं. आम्ही तुम्हाला 3:30 वाजता उठवणार, 4 वाजता काकडा तुमच्या गळ्यात विना देणार. सगळा काकडा तुम्ही पुढं म्हणायचा ना. आम्ही काही चुकलं का माझं? कीर्तन करायच्या पाठ पाहिजे की नाही? मग काय चुकीचं बोलतोय मी? विनोद नाहीये. हो, त्याला पुढं म्हणायला लावायचं, आपण सगळ्यांनी मागं म्हणायचं. आणि मग सकाळी वगैरे सगळं ओरखल्यानंतर गंध नित्यनेम नाश्ता पाणी झाल्यानंतर आणि मग अख्ख्या गावाने बोलवायचं, बाबा हे तुझे 40,000